लाँग मार्चमध्येच प्रजासत्ताक दिनाचा अभिमान. नाशिक मुंबई महामार्गावर हजारोंचा तिरंगा मानवंदना. संघर्षाच्या वाटेवर संविधानाचा जयघोष. माकप किसान सभेच्या मोर्चात प्रजासत्ताक दिन साजरा. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या लाँग मार्चमध्ये माकप आणि अखिल भारतीय किसान सभेच्या हजारो कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रजासत्ताक दिन साजरा केला. संघर्षाच्या वाटेवर देशाच्या संविधानाला दिलेली ही मानवंदना अनेकांसाठी भावनिक आणि प्रेरणादायी ठरली. दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी मोर्चाच्या सर्वात पुढील ट्रकवर राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक फडकवण्यात आला. यावेळी माकप आणि किसान सभेचे नेते डॉक्टर अशोक ढवळे, माजी आमदार जे.पी. गावित, डॉक्टर अजित नवले, उमेश देशमुख, सुनील मालुसरे, सावळीराम पवार, भिका राठोड, उत्तम कडू यांच्यासह इतर मान्यवरांनी तिरंग्याला पुष्प अर्पण करून आदराने सलामी दिली. या सोहळ्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून आलेले हजारो मोर्चेकरी उपस्थित होते. महिला, पुरुष, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. त्यानंतर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन झाले. महामार्गावर उभा असलेला हा विशाल जनसमुदाय राष्ट्रगीतासाठी उभा राहतात संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला. देशातील गरीब, शोषित, आदिवासी आणि शेतकरी वर्ग आपल्या हक्कांसाठी सुरू असलेल्या संघर्षाच्या मध्यात प्रजासत्ताक दिन साजरा करत असल्याचा हा क्षण विशेष हृदयस्पर्शी ठरला. यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीतील ऐतिहासिक योगदानाचे स्मरण करण्यात आले. स्वातंत्र्य लढ्यातील तसेच श्रमिक आणि शेतकरी चळवळीतील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. मोर्चादरम्यान लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि देशाचे सार्वभौमत्व या मूलभूत संवैधानिक मूल्यांच्या संरक्षणाचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. यानंतर हा भव्य मोर्चा मुंबईच्या दिशेने पुढे मार्गस्थ झाला. राज्य सरकारकडून मोर्चा नेत्यांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असले तरी मुख्यमंत्री स्वतः माकप किसान सभेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून मागण्या मान्य करेपर्यंत मोर्चा सुरूच राहील अशी ठाम भूमिका नेत्यांनी मांडली आहे. ठाणे पालघर जिल्ह्यातील 40,000च्या जबरदस्त लॉंग मार्च नंतर आज नाशिक जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठा लॉंग मार्च किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निघतोय. हजारो शेतकरी याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. फॉरेस्ट राईट ऍक्टची म्हणजेच वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करा ही प्रमुख मागणी या आंदोलनामध्ये आहे. त्याचबरोबर जे पाणी समुद्राला वाहून जातं ते अडवलं पाहिजे, स्थानिकांना दिलं पाहिजे आणि मराठवाड्याच्या कोरडवाहू भागाला ते दिलं पाहिजे ही मागणी आम्ही घेतलेली आहे. किसान सभा सातत्यानं शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी लढते. आता हे 2 आंदोलन आदिवासींसाठी झाले. यापूर्वी बिगर आदिवासी शेतकऱ्यांसाठी सुद्धा जबरदस्त लढा किसान सभेनं केलेला आहे. विशेषतः विदर्भामध्ये झालेला शेतकरी कर्जमाफीचा प्रचंड लढा आपण पाहिला. त्यानंतर उसाला भाव मिळावा यासाठीचा लढा नुकताच महाराष्ट्रामध्ये लढला गेला. अतिवृष्टीमध्ये जे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं त्याच्यासाठी किसान सभा लढली. शक्तीपीठमध्ये ज्या जमिनी जात आहेत यासाठी किसान सभा लढते आहे. सरकार मात्र आंदोलनापुरतं या मागण्या मान्य करतं, मात्र अंमलबजावणीची जेव्हा वेळ येते त्यावेळी दुर्लक्ष करण्यात येतं. कॉर्पोरेट कंपन्यांसाठी, अदानी अंबानींसाठी काम करायचं हे सरकारचं धोरण आहे. त्यांच्या संबंध साधन संपत्तीच्या जोरावर, अदानी अंबानीच्या साधन संपत्तीच्या जोरावर या सरकारची सत्ता टिकून आहे. दुसऱ्या बाजूला मात्र संबंध महाराष्ट्र त्या बदल्यामध्ये आनंद देण्याचं काम बीजेपीचं सरकार महाराष्ट्रात आणि देशात करत आहे. त्याच्या विरोधातला हा असंतोष या मोर्चाच्या निमित्तानं महाराष्ट्रात व्यक्त होताना दिसतो आहे.